नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत MPSC संबंधी जे विद्यार्थी अभ्यास करतात, MPSCच्या परीक्षार्थी संबंधी आज आपण थोडंसं अभ्यासतंत्र, अभ्यास स्किल किंवा MPSCमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्या पोस्ट कशा मिळवायच्या, त्याच्यासाठीच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, याचबरोबर आपण किती कालावधीसाठीचा निर्णय घ्यायला पाहिजे, अभ्यास करताना वाचण्याची काय पद्धती, लक्षात ठेवायची काय पद्धती, का पाठ करावं लागतं आणि MPSC परीक्षांचा अभ्यासक्रम जर बघितला आपण तर अतिशय व्यापक असणारा हा अभ्यासक्रम आहे। आणि या सर्व अभ्यासक्रमामध्ये कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जर तयारी आपण करत असाल तर त्याचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर या अभ्यासक्रमाला कुठेही लिमिट नाही। समजा एक उदाहरण घेतलं आपण तर आधुनिक भारताचा इतिहास असा अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, परंतु विचारतात अगदी प्राचीन मध्ययुगीन भारतातले सुद्धा एक दोन क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात। दुसरी गोष्ट, आपण भूगोलाचा अभ्यासक्रम बघितला तर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल असा आहे, तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे प्रश्न विचारला जातो तो जगाच्या भूगोलामध्ये सुद्धा विचारला जातो, स्थानिक पातळीवरचा सुद्धा भूगोलातला प्रश्न विचारला जातो। जर आपण राज्यघटना संबंधीची माहिती घ्यायची म्हटलं, तो सिलेबस बघायचा म्हटलं तर भारतीय राज्यघटना निर्मितीपासून ते अगदी अलीकडं त्याच्यामध्ये सरनामा असेल, मूलभूत अधिकार असतील, मार्गदर्शक तत्व असतील, या संबंधीची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल। गणित असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, याच्याशिवाय आणखी नागरिक शास्त्राचा भाग असेल, तोच राज्यघटनेचा भाग आपण समजतो, विज्ञान असेल, चालू घडामोडी असतील, तर असं कुठेही लिमिटेशन्स, कुठेही अशा मर्यादा घालून दिलेल्या अभ्यासाला नसल्यामुळे हा अभ्यासक्रम अतिशय फास्ट झालेला दिसून येतो। मुळातच कसं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत किंवा कोणत्याही वेगवेगळ्या अगदी जिल्हा परिषद भरती असोत किंवा पोलीस भरतीच्या एक्झाम्स असोत, जागा कमी असतात आणि बसणाऱ्यांची संख्या, ॲपियर होणाऱ्या स्टुडंटची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणावर असते। अगदी 80 जागासाठी 8-8 हजार मुलं बसतात, 100 जागासाठी 10-10 हजार मुलं ॲपियर होतात। 500-700 जागासाठी ज्यावेळेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेते 2020 साली, म्हणजे यावर्षी तुम्हाला माहिती असेल 200 जागासाठी MPSCनं जाहिरात डिक्लेअर केलेली होती। 3-3.5 लाख मुलांची अर्ज तिथं आलेले होते, निवेदनं आलेली होती। म्हणजे साधारणपणे जागांच्या तुलनेमध्ये बसणाऱ्या मुलांची संख्या जर आपण कंपेअर केली तर अतिशय व्यस्त प्रमाण याच्यामध्ये आहे। आणि मग 200-300 जास्तीत जास्त म्हणलं अगदी PSI, STI, ASOच्या जागा जर कलेक्ट केल्या आपण एकत्र तर त्या जागा 700-800च्या आसपास होतात आणि त्याच्यासाठी 3-3.5-4 लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती या MPSCच्या परीक्षांसाठी आपल्याला दिसून येते। खरा प्रश्न उपस्थित होतो की मुलं किती वर्ष अभ्यास करतात, अभ्यास करत असताना आपली दिशा करेक्ट आहे की नाही हे तपासायचं, हे अतिशय महत्त्वाचं काम आहे। आणि म्हणून जेव्हा आपण संपूर्ण आपलं प्रयत्न, संपूर्ण आपलं कष्ट परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ओतत असतो त्यावेळेला त्या अभ्यासाला नक्की दिशा कोणती आहे, तो अभ्यास करत असताना किती हार्डवर्क करायचं, कारण प्रत्येक ठिकाणी आपण वाचतो की हार्डवर्क करायला पाहिजे, खूप कष्ट घ्यायला पाहिजे, खूप परिश्रम घ्यायला पाहिजे, पण जर चुकीच्या दिशेने हार्डवर्क केला, आपण चुकीच्या दिशेने कष्ट घेत गेलो तर आपल्या पदरी अपयशच येणार। आणि म्हणून यशाच्या दिशेने प्रवास करायचा असेल, पोस्ट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ट्राय करायचा असेल, वास्तविक सर्वांनाच करायचा असतो, पण तसं असेल तर आपल्याला नेमकी अभ्यासाची योग्य दिशा मिळायला पाहिजे। त्या संदर्भामध्ये आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। मुळात कसं आहे की दोन गोष्टी आपण मनाशी ठामपणे ठरवायला पाहिजेत। त्याच्यामध्ये आपण काय मिळवायचं, कोणती पोस्ट मिळवायची हे एक स्वप्न पाहिलं पाहिजे। हे स्वप्न सगळ्याच जणांना पडतं, सगळेच जण ग्रॅज्युएशन झालेले बऱ्यापैकी जे इंटरेस्टेड असतात या सर्व परीक्षांमध्ये MPSC, UPSCच्या वगैरे, त्यांच्यापुढे एक स्वप्न असतं की एक पोस्ट आपल्याला जर मिळाली याच्यामधली तर त्या पोस्ट मिळाल्यानंतरचं जे लाईफ असेल ते लाईफ टोटली डिफरंट फ्रॉम प्रिवियस लाईफ। आणि म्हणून पोस्ट मिळाल्यानंतरचं जीवन आणि पोस्ट मिळायच्या अगोदरचं जीवन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। आपण बरीच वर्ष केलेल्या कष्टाचं जेव्हा चीज होतं त्यावेळची भावना आणि प्रयत्न करण्यापूर्वी आपण काय असतो तर सामान्याकडून असामान्याकडे झालेला हा एक प्रवास असतो। या संपूर्ण MPSC, UPSC आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधून मिळणाऱ्या पोस्ट ज्या असतात त्या पोस्ट नाही म्हटलं तरी मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा देणाऱ्या ह्या पोस्ट असतात। निदान तसं आपण समजतो, समाज तसं समजतो।
आता याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असते, मध्यम असते, फार काय चांगली अगदी थोड्या लोकांची असेल, पण बहुतांश जे MPSCकडे वळणाऱ्या मुलांची मुलींची संख्या आहे ती एका गरजेतून किंवा एका स्वप्नाच्या पाठीमागं धावल्यानंतर जिद्दीनं स्वप्न पूर्ण करून आपल्या आयुष्यामध्ये चेंज करायचा आणि एक नवं आकाश आपल्याला उपलब्ध करून घ्यायचं, अशा पद्धतीची भूमिका त्यांची असते. आणि म्हणून मनास एक स्वप्न ठरवायला पाहिजे की आपल्याला एक पोस्ट मिळवायची आहे, आपल्याला आयुष्यामध्ये हा रोल निभवायचा आहे आणि हा रोल निभवत असताना वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपण ॲडजस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे एक तर स्वप्न पाहायला पाहिजे, हे स्वप्न चांगलं असायला पाहिजे, हे स्वप्न मोठं असायला पाहिजे आणि मग एकदा हे ठरवल्यानंतर त्याचा ठाम निर्णय आपण घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला एखादी पोस्ट मिळवायची, चांगलं क्लास 1 ऑफिसर व्हायचं किंवा नोकरी मिळवायची, एक स्वप्न साकार करायचं म्हटलं की आपल्याला त्याच्यावरती ठाम निर्णय घ्यावा लागेल. ठाम हा शब्द अतिशय महत्त्वाचा याच्यासाठी आहे की ज्यावेळेला आपण ठाम निर्णय घेतो त्यावेळेला त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना वाटेमध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येला निर्धारानं सामोरं जायला शिकायला पाहिजे आणि म्हणून त्याचा विचार अगोदर करायला पाहिजे. स्वप्न पाहताना आपण फार विचार करत नाही, पण ज्यावेळेलाच आपण ते स्वप्न सत्यामध्ये आणायचा प्रयत्न करायला सुरू करतो तेव्हा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आणि ह्या समस्यावरती उपाययोजना करत करत ठामपणे उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून कुणी काहीही म्हणेल, कुणी काहीही त्याच्यावरती बोलेल किंवा कुणी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करेल, कारण तुम्हाला माहिती आहे ग्रामीण समाजामध्ये किंवा शहरी समाजामध्ये मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबामध्ये सुद्धा सपोर्ट करणारे असतात, तसेच सपोर्ट न करणारे सुद्धा असतात. या परीक्षांचा अभ्यास करत असताना माहिती असतं की आपण कुठलं पद मिळवणार आहे हे आपण ठामपणे ठरवलेलं असतं, तसं बोलूनही दाखवलेलं असतं. आणि म्हणून हे बोलवून दाखवत असताना अनेकांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात की हा होणार का, होणार की नाही, कधी होणार, किती वर्षांनी होणार, झाल्यानंतर काय वगैरे, हे सगळ्या प्रश्नाकडे समाज वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. आणि म्हणून समाजाचा थोडासा अनसपोर्टिव्ह रोलसुद्धा असू शकतो, हे गृहीत धरायला पाहिजे. आणि म्हणून कुणी कितीही नकारात्मक बाबी मांडले आपल्या पुढे पोस्ट संबंधी किंवा ह्या संपूर्ण परीक्षाच्या प्रक्रियेसंबंधी किंवा अभ्यासाच्या संबंधी किंवा सक्सेस रेटच्या संबंधी, बरेच जण अपयशी होतात. कारण त्यांचंही बरोबर आहे, कारण वर्षभरामध्ये 1000-1200 जागा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या निघाल्या असतील तर तेवढ्या जणांना जॉब मिळतो, तेवढ्या जणांना सक्सेस मिळतं. बाकीचे मोर दॅन 99% जे स्टुडंट असतात ते फेल होतात असं म्हणण्यापेक्षा यश त्यांना मिळत नाही काही कारणामुळं. आणि म्हणून ते काय करतात तर ते पुढं 2, 3, 4, 5 वर्ष अगदी एजबार होईपर्यंत झटत राहतात एखादी पोस्ट मिळेली आशेनं. म्हणून या संपूर्ण वास्तव परिस्थितीचा विचार करत असताना आपल्याला ठाम निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठाम निर्णय घ्यायचा म्हणजे आलेल्या संकटाला सामोरं जायचं, त्याच्यासाठी आर्थिक तजवीज करायला पाहिजे, मानसिक स्थैर्य असायला पाहिजे, कौटुंबिक शांतता असायला पाहिजे. आणि मग एवढं जर असलं तर आपण समाजातल्या नकारात्मक बाबींना ठामपणे विरोध करू शकतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करू शकतो आणि पॉझिटिव्ह विचार पद्धतीने किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण या परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. याच्यासाठी ठाम निर्णय आवश्यक आहे. मित्रांनो, स्वअवलंबित्व हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपलं संपूर्ण 100% लक्ष अभ्यासावरती असायला पाहिजे, तो आपला प्रेफरन्स असायला पाहिजे. बरेच विद्यार्थी आता असे करतात, त्यामागे त्यांची मजबुरी असेल कदाचित, कारण त्यांना कसं आहे दिवसभरामध्ये काम करावं लागतं, रात्री पहाटे अभ्यास करावा लागतो, काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही, आर्थिक गरज भागत नाही, मग मेसचे पैसे असतील, कपड्याचे असतील, पुस्तकासाठी खर्च असतो, क्लासेससाठीचा खर्च असतो, कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असते. अशा बाबतीमध्ये स्वतः कमवूनच मग अभ्यास करावा लागतो, त्यासाठीच्या सोयीसुविधा मिळवाव्या लागतात. असं असलं तरीसुद्धा स्वअवलंबित्व, जरी घरची परिस्थिती चांगली असेल, मध्यम असेल, हालाकीची असेल, तरीसुद्धा आपला 100% वेळ, 100% आपलं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावरती द्यायला पाहिजे. आणि हे देत असताना आपला होणारा खर्च, आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे स्वतः खर्च करूनच मग MPSCच्या अभ्यासाकडे वळायला पाहिजे किंवा स्वतः मिळवून कमवूनच आपण कमवत असताना सुद्धा MPSCच्या परीक्षासाठी जो खर्च येणार आहे, अभ्यासाची पुस्तके असतील, आपण मग कोल्हापूर, पुणे, मुंबईसारख्या सिटीमध्ये राहायला जात असो अभ्यासाला, तर या सगळ्यासाठी येणारा खर्च हा प्रामुख्याने आपला आपण जर कमावला तर निश्चितपणाने स्वकष्टावर आधारित आणि
स्वश्रमावर आधारित आपण जे पैसे मिळवतो त्याचा उपयोग आपण MPSCच्या या अभ्यास पद्धतीमध्ये खर्चासाठी केला तरी चालेल. अशा वेळेला आपण निर्धास्तपणे अभ्यास करू शकतो. दुसरी गोष्ट, आणखीन एक निर्णय आपण घेतला पाहिजे MPSCचा अभ्यास करत असताना की किती कालावधीसाठी आपण आपल्या आयुष्यातली किती वर्ष देणार आहोत. ठीक आहे, आपण बऱ्याच वेळेला मुलाखती वाचतो की MPSCची परीक्षा असेल, UPSCची परीक्षा असेल, ह्या परीक्षा दिल्यानंतर लगेच पास होणारे, सिलेक्ट होणारे सुद्धा काही मुलाखती आपण वाचतो, काही मुलं मुली असतात. अनेक बातम्या असं वाचतो की महाराष्ट्रामध्ये प्रथम आला. अनेक मुलाखतीमध्ये असं सांगितलं जातं याच वर्षी अभ्यास सुरू केला, याच वर्षी क्लास 1 ऑफिसरची पोस्ट मिळाली. अर्थात मिळाली, उत्तम झालं, तुम्हाला मिळाली तरी खूपच छान. पण आपण मनाशी एक ठरवलं पाहिजे की आपण या परीक्षेसाठी किती वेळ द्यायचा. भले UPSC, MPSC असो, पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, कोणतीही परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा. साधारणपणे माझ्या मते अनुभवावरून सांगतो की या परीक्षांसाठी 3 वर्षापेक्षा जास्त वेळ देऊ नये किंवा जास्तीत जास्त 4 वर्ष आपल्या आयुष्यातली द्यावी याच्यासाठी. त्याच्यापेक्षा जास्त वर्ष द्यावी असं मला वाटत नाही. याचं कारण महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. MPSCने जी वयोमर्यादा अगदी ग्रॅज्युएशनपासून ते एजबार होईपर्यंतची जी वर्षाचा मधला गॅप आहे, तो गॅप साधारण आपण असं पकडलं की 21व्या वर्षापासून 33व्या वर्षापर्यंत, म्हणजे साधारण 10-12 वर्षाचा हा कालावधी MPSCला एलिजिबल होण्यासाठी दिलेला आहे. परंतु एवढा कालावधी आपण द्यायचा का? आयुष्यातली एवढी महत्त्वाची तारुण्याची वर्षे आपण फक्त परीक्षासाठीच खर्च करायची का? असाही प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. आणि त्यामुळं अतिशय महत्त्वाची ही वर्ष, अतिशय महत्त्वाचा हा कालावधी आपलं आयुष्य सावरण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, कुटुंबाला मदत करण्यासाठी, भावा बहिणींचं शिक्षण असेल, आणखी काय असेल, त्याच्यासाठी आपल्याला हे उपयोगाला आणायला पाहिजे. आणि म्हणून जी 3 ते 4 वर्षाचा कालावधी आपण ह्या परीक्षांसाठी देण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. 3-4 वर्षामध्ये जर आपल्याला शक्य नाही झालं तर आपला B पर्याय तयार असायला पाहिजे. म्हणजे A पर्याय, समजा MPSC, UPSC मधून नाही पोस्ट मिळाली तरी B पर्याय आपण काय करायचं ते या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वीच आपण डिसाईड केलं पाहिजे. हे नाही झालं 3-4 वर्षामध्ये तर आपली पात्रता नाही असा विषय याच्यामध्ये येत नाही. पात्रता अपात्रताचाही संबंध याच्यामध्ये येत नाही. फक्त थोडंसं आपण कमी पडलो असेल, आपल्याला वेळेत काही फॅक्टर्स मिळाले नसतील किंवा अभ्यास करायची दिशा चुकली असेल किंवा गायडन्स योग्य मिळालं नसेल, अशा अर्थानं आपण 3-4 वर्षामध्ये सिलेक्शन नाही झालं तर आयुष्याची आणखी वर्ष खर्ची घालून नुकसान करून घेण्यापेक्षा, कारण हे नुकसान खूप वेगवेगळ्या पातळीवरती असतं. आर्थिक नुकसान असतं, वयाचं नुकसान असतं, मानसिक असतं, सामाजिक असतं, कौटुंबिक नुकसान असतं. आणि म्हणून 3-4 वर्षापेक्षा जास्त वेळ द्यावा असं मला वाटत नाही. आणि म्हणून ठराविकपणे कालावधीचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा आहे. पण ज्या वेळेला आपण कालावधी ठरवतो मित्रांनो या परीक्षांसाठीचा, त्यावेळेला जी 3-4 वर्ष आपण देणार आहोत त्या 3-4 वर्षामध्ये कोणताही बाकीचा विचार न करता आपण 100% अभ्यासावरती, त्या दिशावरती, पुस्तकावरती आणि परीक्षा पद्धतीवरती कॉन्सन्ट्रेशन करायला हवं की जेणेकरून पुन्हा आपल्याला असं वाटू नये की आपण पहिल्या 2 वर्षामध्ये असा अभ्यास केला असता, असे प्रश्नपत्रिका सोडवल्या असत्या, असं गायडन्स घेतलं असतं. कुणीही सबब ऐकून घेणार नाही, कुणाला कुणी सांगूही नये. आणि म्हणून ह्या 3-4 वर्षामध्ये कुठेही कमी न पडता आपण अभ्यास करायला पाहिजे. तरच यश मिळेल, तरच याच्यामधली पोस्ट मिळेल आणि B पर्याय जो ठेवला आहे आपण त्याची गरज भासणार नाही. दुसरी गोष्ट, आता हे संपूर्ण ठामपणे दिल्यानंतर, ठामपणे हे मानल्यानंतर, म्हणजे 4 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. एक, तुमचं स्वप्न पाहिजे, त्याच्यासाठीचा ठाम निर्णय पाहिजे, स्वअवलंबित्व पाहिजे आणि कालावधीचा निर्णय तुम्ही ठराविक योग्य पद्धतीनं घ्यायला पाहिजे. हे 4 पॉईंट तुमचे फिक्स झाल्यानंतर अभ्यासक्रमाकडे आपण वळूया. ज्या कोणत्या परीक्षेला आपण बसणार आहोत, MPSC, UPSC असेल, आणखी कोणती असेल, त्या परीक्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला माहिती पाहिजे. अभ्यासक्रमामधला शब्द न शब्द आपल्याला माहिती पाहिजे. ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतोय त्या ठिकाणी कुठेतरी तो अभ्यासक्रम आपण चिटकवून ठेवला पाहिजे की जेणेकरून आपल्या डोळ्यासमोर सतत राहू शकेल. अभ्यासक्रमात डोळ्यापुढं राहण्याचा किंवा डोळ्यासमोर राहण्याचा फायदा एक असा की बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की बऱ्याच जणांचा तोंडपाठसुद्धा असतो अभ्यासक्रम. मग त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, पर्यावरणाचा काही भाग असेल, गणित असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, अर्थशास्त्र असेल. तर हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला आहे. कोणकोणते विषय आहेत, कोणकोणते टॉपिक आहेत हे माहिती पाहिजे. अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये
हा अभ्यासक्रम बघितल्यानंतर त्याचा विस्तार पण आपल्या लक्षात येतो. आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्यानंतर कितीपासून कुठंपर्यंत आहे, भूगोलाचा आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, राज्यघटनेचा कोणत्या, गणितामध्ये काय काय येतं. अभ्यासक्रम याचा अर्थ फक्त टायटल नव्हे, तर अभ्यासक्रमामधले महत्त्वाचे घटक, अभ्यासक्रमामधले उपघटक हे सर्व आपल्याला माहिती पाहिजेत. आणि हे एकदा माहिती झाल्यानंतर, अभ्यासक्रम माहिती झाल्यानंतर, अभ्यासक्रमामधले टॉपिक माहिती झाल्यानंतर, त्याच्यामधले उपघटक माहिती झाल्यानंतर प्रश्नपत्रिकाकडे आपण वळायचं आहे. या प्रश्नपत्रिका आपण पूर्वीच्या फक्त 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. MPSCने विचारलेल्या, UPSCने विचारलेल्या, ज्याची तयारी आपण प्रामुख्याने करतोय, त्याच्यामध्ये ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय त्या परीक्षेच्या पूर्वीच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढायच्या. त्या प्रश्नपत्रिका काढल्यानंतर त्याचं ॲनालायसिस करायचं, विषयवार त्याच्यामध्ये कोणत्या वर्षी कोणत्या विषयाला कोणता प्रश्न आलेला आहे हे लिहून काढायचं. याच्यासाठी जाऊ द्या तुमचा 1 महिना 1.5 महिना गेला तरी चालेल, पण पूर्वीच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं अवलोकन, ॲनालायसिस जर आपण केलं, विश्लेषण केलं आणि वेगवेगळ्या वहीमध्ये आपण इतिहासाचे, भूगोलाचे, अर्थशास्त्राचे असं क्वेश्चनचं जर आपण ॲनालायसिस केलं, वेगळेपणानं काढले, वर्गीकरण केलं, तर निश्चितपणानं इथंच आपला 25% अभ्यास होतो. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आणि अभ्यासक्रम माहिती असल्यानंतर 25% अभ्यास होतो. हे MPSC मधलं एक सूत्र लक्षात ठेवा. अभ्यास पद्धतीमधला मूळ पाया याला म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि म्हणून या प्रश्नपत्रिकामध्ये काय विचारलेलं आहे, ज्यावेळेला आपल्याला अभ्यासक्रम माहिती असतो, राज्यघटनेची निर्मिती म्हटलं की निर्मितीवरती कोणत्या वर्षी कोणत्या बाबीवरती प्रश्न आलेला आहे, भूगोलामध्ये जगाच्या भूगोलावरती कोणता प्रश्न आलेला आहे, पृथ्वी संबंधित कोणत्या वर्षी कोणता प्रश्न आलेला आहे, हे सगळं ॲनालायसिस डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये चालू राहतं. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. पूर्वीच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे अतिशय गरजेचं आहे. प्रश्न पद्धतीमध्ये बदल होत गेलेत. आपण पाठीमागच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर 1 लायनर क्वेश्चन होते. अलीकडं प्रश्नांचं स्वरूप बदलते. प्रश्नांचं स्वरूप बदलते ते फक्त प्रश्न आणि उत्तर यांच्यामध्ये नाही बदलत. प्रश्न दिलेला असतो, 2-3 ओळीचा प्रश्न असेल, कदाचित खाली ABCD हे 4 पर्याय असतील आणि त्याच्या खाली मग ॲन्सरचे पर्याय असतील, 1 2 3 2 3 1 2 3 4 वरीलपैकी नाही. म्हणून पहिलं कसं प्रश्नपत्रिका आणि त्याचं उत्तर एका शब्दामध्ये असायचं. अलीकडच्या कालावधीमध्ये 5-6 वर्षामध्ये हे स्वरूप बदललेलं आहे. याच्या पाठीमागं कन्सेप्ट हा आहे की तुम्ही फक्त पोपटपंची करू नये, पाठ करू नये. तुम्हाला तो कन्सेप्ट किती समजलेला आहे, तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं तो समजून घेताय, हे बघण्याचा उद्देश MPSCचा आहे. याच्याशिवाय वाढतं जे कॉम्पिटिशन आहे हे कुठंतरी थांबावं आणि मुलांनी जास्तीत जास्त अभ्यास करून परीक्षा द्याव्यात, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिकेची रचना अलीकडच्या कालावधीमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट अशी की ज्यावेळेला कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आणि कॉम्प्लिकेटेड त्याचे आन्सर्स असतात, त्यातला वेळ जातो. प्रश्न वाचण्यामध्ये बराचसाच वेळ जातो आणि मग त्याचे आन्सर शोधण्यामध्ये बराचसाच वेळ जातो. आन्सर शोधल्यानंतर खाली पर्याय असतात त्याचे 1 2 का 2 3 का 3 4 का वरीलपैकी सर्व किंवा वगैरे असं. तर हा जो बदल झालेला आहे, हा बदल लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा बदल एकदा लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे हे लक्षात येईल. म्हणजे पहिल्यासारखं एक प्रश्न लगेच उत्तर, एक प्रश्न लगेच उत्तर असं नाही. 1857चं बंड म्हणलं की त्याच्या मुळापासून जाऊन परिणामापर्यंत यायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कशाही पद्धतीचं प्रश्न विचारला जाऊ शकेल. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सूर्यमालिकेमध्ये असे कोणते ग्रह नाहीत की जे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. माहिती आहे आपल्याला, शुक्र आणि युरेनस हे 2च आहेत जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. पण प्रश्न विचारताना तिने कसा विचारला, कोणते ग्रह असे आहेत, कोणते ग्रह असे नाहीत की जे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे न फिरणारे ग्रह. प्रश्न समजून घेण्यामध्ये थोडा वेळ जातो, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि मग ॲन्सर शोधावं लागतं. हा बदल लक्षात धरून एखादा पॉईंटचा अभ्यास करत असताना त्याचे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, स्वरूप, डिटेल हे संपूर्णपणे आपल्याला अभ्यासावं लागेल. म्हणजे पहिल्यासारखं पटापटापटा 1 लाईन क्वेश्चन्स, ठोकळे किंवा एका वाक्यात उत्तर असं अजिबात वाचायची आवश्यकता नाही. आपल्याला डिस्क्रिप्टिव्हच वाचावं लागेल, ऑब्जेक्टिव्ह फारसं वाचून चालणार नाही. आणि म्हणून प्रश्नपत्रिकेतला बदल हा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरं, वाचत असताना मार्किंग करायचं. पहा, ज्यावेळेला आपण एखादं पुस्तक वाचतो, उदाहरणार्थ 10वीचं भूगोल असेल, 8वीचं इतिहासाचं पुस्तक असेल, ज्यावेळेला आपण वाचत जातो किंवा कोणतंही MPSCचं तुम्ही ग्राह्य धरलेलं पुस्तक
किंवा MPSCसाठी कोणती पुस्तकं वाचावीत याचासुद्धा एक व्हिडिओ पाठीमागे आपण केलेला आहे, तोही पहा तुम्ही. कोणतंही पुस्तक असेल जे तुम्हाला योग्य वाटेल ते पुस्तक वाचत असताना वाचत जाणे हे महत्त्वाचं. वाचत गेल्यानंतर पाठीमागं आपल्याला किती येतं आहे त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे अजिबात काही गरज नाही. पाठीमागं किती येतं आहे हे बघायची काय गरज नाही. वाचत पुढं जाणे, अगदी मिडियम पद्धतीनं स्लो पद्धतीनं एक वेळ फर्स्ट रीडिंग करणं. ज्यावेळेला फर्स्ट रीडिंग करतो त्यावेळेला आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या असतात, त्यावेळेला कोणत्या मुद्द्यावरती क्वेश्चन आला हे आपल्या लक्षात असतं, तिथं मार्किंग करत जायचं. ती प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न अभ्यास करत असताना पुस्तकामध्ये मार्किंग खुणा करत गेलो आपण, तर त्या अनुषंगानं आपल्याला काय वाचायला पाहिजे हे वाचन करताना लक्षात येतं. आणि म्हणून पहिली गोष्ट वाचत जाणे. आता कोणत्या पद्धतीनं किती स्पीडनं वाचायचं हे तुम्ही ठरवू शकता, पण वाचत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये पाठीमागं आलेले क्वेश्चन कुठं आलेला होता, कोणत्या मुद्द्यावरती आलेला होता याला खुणा करणं हे अतिशय महत्त्वाचं. वाचत असताना मागं वळायचं नाही. 2 पेज वाचली मग पहिल्या पेजवरचं आपल्या किती लक्षात राहतंय, किती आपल्याला आठवतंय, अजिबात बघायची काय आवश्यकता नाही. कारण वाचत गेल्यानंतर तुम्हाला ते आठवतं किंवा आठवतं हे चेक करायची गरज नाही. हे म्हणतो मी, याचं कारण असं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, त्याच्या खाली पर्याय दिलेले असतात. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला आपोआप आठवतं की दिलेले पर्याय आहेत, फक्त प्रश्न असता आणि त्याचं उत्तर पर्याय नसताना उत्तर शोधायचं असतं, तर तुम्हाला हे पाठ करावं लागलं असतं. पाठीमागं बघून काय येते काय नाही हे बघावं लागलं असतं. पण इथं परीक्षा पद्धतीमधला चेंजेस लक्षात घ्या. पर्याय ज्या वेळेला असतात त्यावेळेला तुम्ही खास करून लक्षात ठेवायची काय गरज नसते, पाठ करायची काय गरज नसते. दिलेल्या पर्यायामधलं उत्तर शोधणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अभ्यासाचं स्किल किंवा अभ्यासाचं तंत्र सांगत असताना वाचत जाणे, खुणा करीत जाणे महत्त्वाच्या मुद्द्यांना हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा नोट्स काढाव्या लागतात आपल्याला. काही बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात राहत नाही, त्यावेळेला काही थोडे पॉईंट्स पाठ केले तरी चालतील लक्षात ठेवण्यासाठी. साधारणपणे मी सांगितलं की कन्फ्युजन होणारे काही पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये. समजा आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना घाटांचा क्रम लक्षात राहत नाही किती जरी वाचलं तरी. 1857च्या उठावामध्ये वेगवेगळ्या घटना झाल्या, त्यांचा क्रम लक्षात राहत नाही, जो परीक्षेला विचारू शकतात. मिश्र धातूमध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं किंवा नायक्रोममध्ये काय असतं, अशा पद्धतीचे धातू, मिश्र धातू आहेत हे सगळे. याच्यामध्ये कोणकोणते धातू असतात हे थोडंसं लक्षात राहत नाही. अशा वेळेला आपलं टेक्निक असं बनवायचं आपण की ते नोट्समध्ये लिहून घ्यायचं आणि त्याच्यावरती जरा कॉन्सन्ट्रेशन करायचं. म्हणजे जे कन्फ्युजन पॉईंट्स आहेत अगदी थोडे असतात ते पॉईंट्स, ते लक्षात ठेवण्यासाठी थोडं पाठ केलं तरी चालेल. मायक्रो नोट्स मात्र काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे मायक्रो नोट्स कशा काढायच्या मी तुम्हाला सांगतो. 200 पानाचं जर पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर तावाची फक्त 2 पानं 2 साइडेड म्हणजे एक ताव पूर्ण हा भरला पाहिजे 200 पानाच्या पुस्तकामध्ये. समजा एखादा 8वीचं इतिहासाचं पुस्तक आपण वाचायला गेलो तर मोजून त्याच्यामधले 50 पॉईंट्स आपले आले पाहिजेत. म्हणजे वाचायचं भरपूर आणि मायक्रो नोट्स काढायच्या. मायक्रो नोट्स म्हणजे जसं आपल्याला स्टेनोग्राफरची जी लँग्वेज असते कोर्टामध्ये त्या अगदी शॉर्टमध्ये आपल्या नोट्स असायला पाहिजेत. संपूर्ण MPSC पूर्वचा अभ्यास आपल्या एका पॉकेट डायरीमध्ये बसायला पाहिजे. एक पॉईंट घेतला आपण तर त्याचं विस्तृतपणे आपल्याला माहिती सांगता आली पाहिजे. म्हणजे साधारणपणे त्याला आपण मायक्रो नोट्स म्हणतो. मायक्रोच असतात ह्या, पॉकेट नोट्स असतात ह्या. आणि म्हणून पॉकेट नोट्समध्ये सुद्धा अगदी ठराविक अक्षरं जर आपण लक्षात ठेवली तर त्याच्यावरून आपण बऱ्यापैकी अभ्यासक्रमामधली उत्तरं लक्षात ठेवू शकतो. आणि म्हणून लेखन पद्धतीमध्ये नोट्स थोड्या विस्तारानं काढतो, पण मायक्रो नोट्स काढत असताना वाचताना आपण जेव्हा मार्किंग केलेलं असतं त्याच्या आसपासचे जे MPSCला विचारू शकतात प्रश्न स्पर्धा परीक्षेला त्याच्या संबंधितच्या नोट्स ह्या मायक्रो नोट्स असायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर अभ्यासाचे टॉपिक कोणते कोणते आहेत, गुण किती आहेत हे तर माहिती पाहिजे. उगीच इतिहास आवडतं म्हणून इतिहासच बराच वेळ वाचत जायचं, बरीच पुस्तकं वाचायची आणि भूगोलाकडे दुर्लक्ष करायचं. राज्यघटना आवडतं म्हणून राज्यघटना वाचायचं आणि गणिताचा अजिबात अभ्यास करायचा नाही. अशा पद्धतीचं नियोजन करून आपल्याला चालत नाही. कोणता टॉपिक किती मार्काला, कारण माहिती आहे आपल्याला गेल्या 5 वर्षातल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे आपण. उदाहरणार्थ इतिहासामधलं घेतलं आपण तर गांधी ह्या शब्दावरती किती प्रश्न आलेले आहेत, किंवा भूगोलामधला आपण पृथ्वीचे अक्षांश रेखांश किती मार्काला येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासाचे जेवढे टॉपिक आहेत ते बाजूला काढून त्याचं मार्किंग करून, म्हणजे गुणात्मक मार्किंग म्हणतो, तर हे गुण लक्षात ठेवायला पाहिजेत. किती गुणाला काय विचारू शकतात.
3 मुद्दे आहेत त्याच्या पुढे एकाच पॉईंटमध्ये मी घेतलेत. आठवणे, पाठ करणे आणि लक्षात ठेवणे. याच्यामध्ये पहिलं मी सांगितलं वाचत जाणे, आठवायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. पण जिथं कॉम्प्लिकेटेड जसं आपण सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, कॅल्शियम, क्लोरीन याचे अनुक्रमांक लक्षात राहत नाहीत, हे पाठ केले तरी चालते. म्हणजे पाठ करायच्या जागा काही मुद्दे आहेत ते वेगळे मुद्दे, त्याच्यासाठी वेगळी वही घातली तरी चालेल. कोणतं काय पाठ करावं लागतं याच्यामध्ये की ज्यावेळेला पंचवार्षिक योजना आपण पाहतो त्यावेळेला राष्ट्रीय विकासाचा दर कन्फ्युजन होतं. प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा वेगवेगळा आहे. याच्याशिवाय मगाशी मी सांगितलं मिश्र धातू कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते धातू आहेत हे थोडंसं कन्फ्युजन होतं. याच्याशिवाय भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर घाटांचं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना, कोकणातल्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोणत्या क्रमाने येतात जातात, या कोणत्या क्रमाने वाहतात, या नद्यांचा क्रम असेल, घाटांचा क्रम असेल, शिखरांचा क्रम असेल, असे काही मुद्दे प्रत्येक विषयामध्ये असतात. एवढे थोडे पाठ केले तरी चालतील. म्हणजे आठवणे, पाठ करणे, लक्षात ठेवणे. याच्यामध्ये लक्षात ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. तुमच्या वाचनाला एक स्पीड पाहिजे, कारण MPSCचा अमर्याद अभ्यासक्रम आपण जेव्हा बघतो, उपलब्ध स्टडी मटेरियल खूप आहे ते पाहतो, त्यावेळेला आपल्या वाचनाला स्पीड पाहिजे. 1, 2, 3दा महत्त्वाची पुस्तकं एकदा आपण फायनल केली की ही वाचायची, स्टडी मटेरियल हे वाचायचं, त्यावेळेला फास्टेस्ट 1, 2, 3 वेळा वाचून आपल्याला 3 रीडिंग तरी किमान झाली पाहिजेत. आणि हे झाल्यानंतर मग लक्षात ठेवायला पाहिजे. लक्षात कसं ठेवायचं तर त्याच्यावरती जास्त थोडं फोकस करायचं, पाठ करायचं नाही, आठवत बसायचं नाही, लक्षात ठेवायचं. कारण हे लक्षात ठेवणंच उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये ॲन्सर शोधताना लक्षात येते. उपलब्ध पर्यायामधलं ॲन्सर शोधताना लक्षात ठेवणं ही ट्रिक लक्षात राहायला पाहिजे. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उत्तरं यांचं तंत्र अवगत पाहिजे. आता एक अभ्यासक्रम बघितला, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं, त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर सराव पेपर सोडवले, हे सगळं बाजूला राहतं. आणि ज्या 2 तासामध्ये आपण पेपर देतोय त्या 2 तासामध्ये आपली मानसिक स्थिती किंवा 2 तासामध्ये आपल्याला आपण केलेल्या अभ्यासाचं रूपांतर एक्झाम पेपरमध्ये ॲन्सर शीटमध्ये उतरवताना किती उपयोगाचं आहे, किती महत्त्वाचं आहे टेक्निक, या टेक्निकवरतीच बऱ्यापैकी सक्सेस रेट डिपेंड असतो. म्हणून संपूर्ण अभ्यास केल्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचं तंत्र अवगत पाहिजे. दिलेल्या उपलब्ध वेळेमध्ये ते प्रश्न सोडवायला पाहिजेत. आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा त्यांच्या उत्तराचं तंत्र हे अवगत असल्याशिवाय आपण एवढी वर्ष केलेल्या अभ्यासाची फलनिष्पत्ती आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून याच्यासाठीचा अतिशय सराव करायला पाहिजे. सराव पेपर असतात, पाठीमागले सोडवून बघा, संभाव्य सराव पेपर असतात वेगवेगळ्या विषयावरचे. तर हे सगळे वेळ लावून सोडवायचे. सोडवत असताना लक्षात ठेवायचं की वेळेत पेपर सुटतो की नाही, वेळेत आपला कव्हर होतो की नाही, का कव्हर होत नाही. तर अशा पद्धतीनं त्याचं थोडं ॲनालायसिस करा आणि हळूहळू वेळेत बरोबर पेपर कव्हर व्हायच्या दृष्टिकोनातून आपण सराव पेपर सोडवायला पाहिजेत. याच्याशिवाय किती प्रश्न सोडवायचे, किती सोडवायचे नाहीत, अवघड किती असतात, सोपे किती असतात, या पद्धतीचं विश्लेषण आपलं आपण करायचं. आणि वेळेमध्ये येणारे संपूर्ण प्रश्न तर सुटायला पाहिजेतच, न येणारे आपण सोडून द्यायचे, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये. या संबंधी जास्तीत जास्त आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे, दक्ष राहायला पाहिजे. कारण अभ्यासामध्ये आपण खूप स्पीड घेतो. बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की वर्गामध्ये उत्तरं पटापट देणारे विद्यार्थी असतात, परीक्षेमध्ये मात्र फार प्रगती करत नाहीत. लेखन, पॉईंट, नोट्स बरेच जण एखाद्याकडे मागतात, कारण सुपेरियर नोट्स म्हणून आपण एखाद्याला ओळखतो, त्या नोट्स घेतो आणि तिसरा वाचणारा नोट्स तोच पास होतो. अभ्यासाचं टेक्निक हे अतिशय महत्त्वाचं. आणि म्हणून मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की एक वेळ अभ्यास कमी झाला तरी चालेल, पण MPSCच्या, UPSCच्या, कॉम्पिटेटिव्ह कुठलीही एक्झाम असो, त्या परीक्षांचं तंत्र अवगत झालं पाहिजे, अभ्यासाचं स्किल अवगत झालं पाहिजे. एक वेळ थोडा अभ्यास कमी असू द्या, पण ह्या तंत्रावरती, टेक्निकवरती, स्किलवरती कमांड मिळवा, तरच तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उत्तरे यावर जास्त भर द्यायला पाहिजे. प्रश्न सोडवण्याचं स्किल असायला पाहिजे. हे स्किल अर्थात कधी येणार, संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर स्किलवर तेवढंच आपण कष्ट घ्यायला पाहिजे, तेवढंच प्रयत्न घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून स्किलवरती जर कमांड असेल तर इझिली तुम्ही पेपर सोडवू शकता, वेळेत सोडवू शकता. खूप अभ्यास आहे पण पेपर अपूर्ण राहायला काही उपयोग नाही. खूप अभ्यास आहे, मार्किंग करायला चुकलं, खालीवर झाला गोल, त्याचाही काय उपयोग नाही. खूप अभ्यास आहे पण कुणी डिस्टर्ब केला, बेंच खराब आला, पेन उठला नाही, वेगवेगळ्या अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये. या कारणाकडं चांगल्या पद्धतीनं बघून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला पुढे पोस्ट मिळवायची आहे.
यश मिळवायचं आहे एवढं डोक्यात ठेवायचं, कारणं सांगत बसण्यापेक्षा त्या कारणावरचे उपाय शोधायला पाहिजेत. आणि शेवटी प्रश्नसंख्या, वेळ आणि ॲन्सर याचा मेळ घालूनच आपल्याला ही पोस्ट मिळवावी लागते. तुम्ही खूप ज्ञानी आहात, कदाचित मान्यही आहे, पण तुम्हाला ज्ञानी व्हायचं नाही, तुम्हाला तज्ज्ञ व्हायचं नाही, तुम्हाला अगदी अर्थतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ काहीही व्हायचं नाही. तुम्हाला हवी ती पोस्ट मिळवायची आहे. याच छोट्याशा आविर्भावामध्ये तुम्ही परीक्षा द्या. मला खूप येतंय, मला कोणताही प्रश्न विचारा, कोणताही मुद्दा विचारा, मी पटपट सांगू शकतो. कोणताही एक पॉईंट द्या मला, मी त्याच्यावरती तासभर लेक्चर देऊ शकतो. काहीही उपयोग याचा होत नाही. 2 तासामध्ये जो वेळ परीक्षेला दिलेला आहे त्या 2 तासामध्ये किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता, योग्य उत्तरं लिहिता, त्याच्यावरती तुमचं सक्सेस अवलंबून आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की जे अभ्यासाच्या स्किलवरती पोस्ट मिळवलेली आहेत त्यांनी, आणि जे अतिशय ज्ञानी आहेत, अशी ते समजतात किंवा वाटतं आपल्याला, त्यांना कोणतीही पोस्ट मिळालेली दिसत नाही. याचं कारण ज्या गावाला आपल्याला जायचं आहे त्या गावाला जाईपर्यंत रस्त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना यशस्वीपणे आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून वर्ग 1, क्लास 1, क्लास 2 काही आपल्याला व्हायचं असेल तर त्यासाठी अभ्यासाबरोबरच बाकीचे जे स्किल आहेत, अभ्यासाचं स्किल आहे, टेक्निकचं. बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की काय वाचायचं, किती वेळ वाचायचं, किती पुस्तके वाचायची, कोणती पुस्तके वाचायची. या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एकच सांगता येईल की बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध आहे. या लेक्चरमध्ये मी बरेच तुम्हाला पॉईंट्स सांगितलेले आहेत. यशाच्या अगदी जवळ जाणारे हे पॉईंट्स आहेत, म्हणून ह्या पॉईंट्सवरती आपण अंमलबजावणी केली तर निश्चितपणाने आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि म्हणून ढोबळ मनानं मी पुन्हा एकदा शेवटी काही पॉईंट्स सांगतो. एक स्वप्न जे तुम्ही ठरवलं असेल त्याच्यासाठी ठाम निर्णय पाहिजे, स्वावलंबित्व पाहिजे, स्वतः कमवा, स्वतः शिका, कालावधीचा निर्णय घ्या, 3-4 वर्षापेक्षा जास्त कालावधी देऊ नका, अभ्यासक्रमाची माहिती करून घ्या, पाठीमागल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा, प्रश्न पद्धतीतला बदल समजावून घ्या, वाचत चला, आठवत बसू नका, जे महत्त्वाचं आहे त्याला खुणा करा, लेखन पद्धतीमध्ये नोट्स काढा, त्याच्यानंतर मायक्रो नोट्स काढा, अभ्यासाचे टॉपिक किती मार्काला कोणता आहे तो बघून घ्या, आठवणे, पाठ करणे, लक्षात ठेवणे, याच्यामध्ये लक्षात ठेवण्याला जास्तीत जास्त महत्त्व द्या, वस्तुनिष्ठ प्रश्नांची, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, कशी शोधायची त्याचं टेक्निक अवगत करा, प्रश्न सोडवण्याचं स्किल डेव्हलप करा, आणि प्रश्नसंख्या आणि वेळ यांचा मेळ घालून बरोबर उत्तरं लिहिण्याचं प्रॅक्टिस करा. हे यशाचा पाया आहे. आणि म्हणून या सगळ्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला परीक्षांचा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, निश्चितपणानं यश आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून अति लो कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास किंवा अतिशय हाय कॉन्फिडन्सची सुद्धा गरज नाही. वास्तविक समोरच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये, कोणतंही वातावरण असो, कोणताही समाज असो, कसाही समाज असो, कुणी कितीही बोलो, कुणी कितीही गायडन्स करो, कुणी कितीही काहीही सांगो, आपल्या निर्णयावरती ठामपणे राहायचं, बदल त्याच्यामध्ये करायचं नाही. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, कारण तुमच्या यशावरती तुमच्या कुटुंबाचं यश अवलंबून आहे. तुमच्या यशावरती तुमच्या मित्रांचं, समाजाचं, संपूर्ण या परिवाराचं यश अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्हाला जर एक पोस्ट मिळाली तर तुमच्या आजूबाजूचं जग बदलतं. नवीन एक प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो, लोकांची सेवा करण्याचा प्लॅटफॉर्म. आणि म्हणून मित्रांनो, बी कॉन्फिडंट, बी पॉझिटिव्ह अँड गो अहेड. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.